तुमच्यासमोर एक छान गमतीदायक प्रश्न आणलेला आहे की आम्ही बायका लग्न का करतो. आम्ही बायका लग्न का करतो. तर फार जुन्यापेक्षा जुनी ही परंपरा आहे लग्न. लग्न म्हणजे एकाच्या पदरी दुसऱ्याने पडावं आणि वर्षभर आयुष्यभर हे समजून काढून घ्यावी की आम्ही हे खूप छान पार पाडत आहोत. पण कधीतरी हा प्रश्न येतो की आम्ही लग्न का करावं, या आम्ही लग्न का करतो. तर चला ह्या आपण विचार करूया आणि मी तुला विचारते ना की तू सांग तुझा काय विचार आहे या विषयी. आता अगदी सोपं आहे का काय ना, आपल्या घरी जर काम करणारी बाई नाही आली तर हाताची कोणीतरी लागतं ना. आणि जर सर्व काम आपण केलं तर आपले हातपाय लागून त्याला कोणीतरी हक्काचा लागतो. तर कोण असतो आपला हक्काचा नवरा. आता तू सांग तुझा काय विचार आहे याबद्दल. आता मी विचार करते आणि तुला गंमतीदार एक गोष्ट सांगते. आपण काय करतो, कधीतरी आपण शॉपिंगला जातो. बरोबर जातो ना. आपल्या मैत्रिणींसाठी, नातेवाईकांसाठी किंवा कुणाहीसाठी आपण भरपूर शॉपिंग करतो. आणि त्या शॉपिंगची बॅग जेव्हा खूप भरून जातात तर आपल्याला ते भारी भरकम उचलायला कोणी हक्काचा व्यक्ती हवा ना. बरोबर लागतं. तो असतो हक्काचा नवरा. आता असे फारशा गोष्टी आहेत. आता तू काय सांगते तुला बरं. एक सांगू, कधी घरी आपल्याला एकटेपणा जाणवला की कोणीतरी खांदायला हक्काचा लागतो ना, तो आपला हक्काचा नवरा. अगं एक तर मी सर्वेस छानशी गोष्ट. एकदा तरी काय झालं, आपण काय करतो, जास्त करून बायका नाश्ता किंवा जेवणामध्ये तेच तेच रोज 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 करत राहतो. तर आपल्याला कधीतरी असं वाटतं की एक छानशी भन्नाट रेसिपी तयार केली पाहिजे. बरोबर. तर आपण काय करतो, यूट्यूब बघतो. अगदी. है ना? आणि यूट्यूब बघितल्यानंतर त्यात मस्त भन्नाट रेसिपी तयार करतो. हो. आणि जरुरी नाही की ती रेसिपी खूप छान जावं. हो. एखाद्या वेळेला असंही असतं की ती बिघडते. पण बिघडल्यानंतर विना बोंबा करता गुपचूप खाणारं पण तुम्ही हवं. तर त्यासाठी कोण लागतं, आपला हक्काचा नवरा. आणखीन एक सांगू मी तुला, आपण छान तयार होऊन समाजाच्या कार्यक्रमाला येतो. मग कोणीतरी छान फोटो काढायला लागणार ना. आणि जर फोटो छान नाही आला घरी जाऊन राग काढायला कोणीतरी लागतो. मग तो कोण असतो आपला हक्काचा नवरा. आहे की नाही, आहे ना. म्हणलं की नाही असं. आता एक गोष्ट आणि सांगते. काय होतं की आपण कधीतरी बाहेर जातो आणि स्वाभाविक आहे आपण सगळ्या मैत्रिणी मस्त गप्पा करतो आणि बाहेर हिंडायला जातो. कधीतरी आपण पिकनिकला जातो, बाहेर फिरायला जातो. आणि त्यानंतर हे तर आहेच की दर वेळेला दर महिन्यात आपली किटी असते, है ना. तर त्यासाठी पण आपण बाहेर जातो. आणि बाहेर गेल्यावर आपल्याला काय लागतं, जीपे करावं लागतं, पेटीएम करावं लागतं. तर ऑल टाइम मनी म्हणजे हक्काचा